सारा शिवकर संघाचं. तर मी संघांना विनंती करेन, प्रणय 11 गावदेवी मोह आपण समोर या. त्यानंतर अन्विक 11 जितू 11 जवानमान नेरे संघ असेल, प्रणय 11 ओम साईराम चिखले संघ असेल, सानवी 11 गावदेवी केवणे दिवे संघ असेल आणि जय बजरंगबली मोठा खांदा या संघाने विनंती करेन आपण समोर या. विशेष एक सन्मान आम्ही सुद्धा करतोय साई स्टारच्या समर्थकांच्या वतीनं. हरिभक्त परायण सागर महादेव पाटील, मी विलासदादांना विनंती करेन आणि साई स्टारच्या पाठीराख्यांना विनंती करेन, चांगले दादा सहकार्यांना इकडे फ्रंटला ना आपल्या सर्व साई स्टारच्या. हरिभक्त परायण सागर महादेव पाटील यांनी या स्पर्धेला खूप मोठं सहकार्य, तर त्या दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. एक विशेष सन्मान आम्ही त्यांचा करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. एक प्रेमळ विनम्र स्वभावाचं व्यक्तिमत्व, क्रिकेटवर ज्यांचं प्रचंड प्रेम आहे असे सन्माननीय आमचे सागर महादेव पाटील यांचा इथे आम्ही आदरातिथ्य सन्मान करतोय आणि एक विशेष सन्मान आम्ही साई स्टारच्या वतीनं करतोय. मी पुनश्च एकदा सर्वांचं धन्यवाद देईन. रोशन, चुकून आपल्याकडून कुणाचा सन्मान राहिला असेल, काही चुकलं असेल तर दिलगिरी व्यक्त करेन. तर चला रॉकस्टार, आपण सुद्धा यायचंय. आपलाही सन्मान आयोजकांच्या माध्यमातून इथे संपन्न केला जाईल. या एनडी परिभागातील आमची दमदार जोडी आहे आणि ही जोडी असल्यानंतर कुठल्या प्रकारे आयोजकांना भीती नसते असे आमचे सॅगीबाई आणि आमचे रॉकस्टार प्रवीणजी गायकर सर यांना विनंती आहे, आपण सुद्धा या मंचकावरती या. एकत्रित हा सन्मान सोहळा इथे संपन्न होतो. निवेदनाची जबाबदारी घेतली सागरजी मांडवकर यांनी आणि टीम ज्या एकत्रित करण्याचं काम राहिलं. आणि रायगड ठाणे जिल्ह्यातील बलवान संघ जर या परिभागामध्ये कोण आणतो याचं मुख्य कारण आहे रॉकस्टार प्रवीणजी गायकर सरांचा हा विशेष मान सन्मान. छोटा सर्जा, हिंदकेसरीचा बेतात बादशाह रॉकस्टार यांचा हा विशेष मान सन्मान. त्यानंतर या स्पर्धेमध्ये ज्यांनी उत्कृष्ट या स्पर्धेला लीड केलं असे आमचे पुढचे दमदार समालोचक सागरबाई, सागर मांडवकर सर नेरे यांचा विशेष मान सन्मान दादांच्या शुभ स्थितीत संपन्न केला जातो. माईची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन इथे या दमदार समालोचकाचा हा दमदार सन्मान सोहळा संपन्न होतो. संपूर्ण साई स्टार क्रिकेट संघ आपला मनपूर्वक आभारी आहे. त्यानंतर सन्माननीय चांगदेदादा पाटील यांचा विशेष मान सन्मान आयोजकांच्या शुभ हस्ते संपन्न केला जातो. नक्कीच चांगदेव दादा असतील, मनोहर दादा फडके असतील, आपण सुद्धा त्यांचं विशेष सहकार्य राहिलं. आमचे पुरस्कर्ते असतील त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. श्री साई एंटरप्राइजेस असेल, त्यानंतर स्टॉप फॉर शूज असेल, आयडियल मेन्स स्टुडिओ असेल, श्री मोटार्स असेल, मनोहर खानावकर असेल आणि माऊली सायकल स्पोर्ट्स असेल, मनोहर खानावल, श्री मोटार्स, बूट हाऊस, यशोदीप क्लासेस या विशेष व्यक्तिमत्वांचा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आदरातिथ्य सन्मान करतोय. या स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत आपण सर्वांची पाहिली. तर स्वर्गीय शारदा काकू प्रतिष्ठान, आपण पाहते साई स्टार क्रिकेट संघ विगर, अद्विक एंटरप्राइजेसचे वैभव शेठ ढवळे आम्हाला ज्यांनी पुरस्कर्ते होते त्यांचा आम्ही विशेष धन्यवाद देतो. थोडे बाहेर असल्यामुळे ते येऊ शकले नाही, मात्र त्यांनी मेसेज दिला आयोजकांपर्यंत. तर सानवी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आज खुश सुद्धा आहेत आणि 5 रात्रीमध्ये सुद्धा त्यांना आपण पाहिलं, पाहुण्यांचा आदरातिथ्य विशेष लक्ष दिलं आणि साई स्टारसाठी त्यांची प्रचंड मेहनत असते. यशस्वी उद्योजक आहेत सानवी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. संजयबाई फडके यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. तर मालिकावीर बाईकचे पुरस्कर्ते सुद्धा राहिलेत, त्यांच्यासाठी आम्ही एकदा जोरदार अभिनंदन सुद्धा करतो आणि त्यांचा संघ सुद्धा खेळला, तो सुद्धा महत्त्वाच्या सामन्यापर्यंत धडक मारली. तर संजयबाई फडके यांचा आम्ही आदरातिथ्य सन्मान घेतो. त्यानंतर लायन ग्रुप महाराष्ट्र राज्य बाळूशेठ फडके यांचं विशेष धन्यवाद देऊ. मॅन ऑफ द सिरीज ची बाईक आम्हाला दिली. तर यानंतर एक प्रमुख सन्मान
मंडळीय सातत्याने आज टेनिस क्रिकेट जगतामध्ये ही स्पर्धा लोकप्रिय राहिली. साई स्टारचे सर्व समर्थक इथे या. असं म्हटलं जातं का दानशूर दाता शोधून सापडे या उक्तीच्या उदार मनाचा कार्य धुरंधर संघर्ष योद्धा कष्टकऱ्यांचा दिनदुबळ्यांचा तारणहार अविरत संघर्ष संघर्षाचा महामेरू आणि अनुभवाचा वारसदार आम्हा सर्वांचे लाडक्या ज्यांच्या नावाची स्पर्धा आहे ते श्री विलासदादा नारायण फडके यांचा इथे आदर तिथे सन्मान होतोय. आमच्या विलास दादा फडकेच नाव दिलावरी कोरलाय. विलास दादा फडकेनी केलं स्पर्धेचं हो आयोजन. ते जनतेच्या हो कलागुणांना देती हो तो प्रोत्साहन. विलासदादांसाठी एकदा टाळ्यांचा आवाज येऊ द्या. सर्वांना हवं हवं असं वाटणारं व्यक्तिमत्व. खरंच आम्हाला अभिमान वाटतो आपण अशा सर्व व्यक्तिमत्वासमोर जॉईंट आहात ज्यांना खरंच समाजाविषयी तळमळ आहे. तर नक्कीच विलासदादांशी आम्ही संपर्क जरूर साधणार आहोत. समाजाविषयी अत्यंत तळमळ ज्यांना असते आणि विलासदादा म्हणजे वाद नाही पण संवाद आहे, प्रश्न नाही पण उत्तर आहे. विलासदादा म्हणजे हिंसा नाही पण क्षमा आहे, हाव नाही पण आपण पाहतोय धमकी नाही पण धमक आहे. विलासदादा म्हणजे भीती नाही पण आधार आहे. विलासदादा म्हणजे एक प्रखर नाही पण तेजस्वी आहेत. आणि विलासदादा म्हणजे सर्वांचे नेते आणि ते एक सुविचार आहेत. आणि या स्पर्धेचे आमचे ते प्रणेते विलासदादा आता बक्षीस समारंभ सुद्धा आहे. आम्ही जरूर त्यांच्या समवेत कनेक्ट होऊ. तर प्रशांत फडके पीपी या, सर्व आमचे साई स्टारचे या. रुपेश पाटील आपण सुद्धा, भरत दादा आपण या. रोशन फडके आमचे ज्यांनी स्कोरिंगची सुंदर भूमिका केली त्यांचं विशेष आम्ही धन्यवाद देतो. हॅलो, आता आपल्या समोर आपले आधारस्तंभ साई स्टारचे विलास फडके आपले मनोगत व्यक्त करणार आहेत. बोलू का? हॅलो, या 2026 शारदा काकू प्रतिष्ठान आणि साई स्टारच्या वतीने जे माझ्या नावाने म्हणजे जिल्हा परिषद सदस्य या नावाने चषक दरवर्षीप्रमाणे इथे आयोजित केला जातोय. खरं तर इथे जो दरवर्षीचा आयोजन त्याच्यापेक्षाही ह्या वर्षीचं आयोजन आणखी खूपच छान झाला. आणि या आयोजन छान होण्याच्या कारणामागे ही सगळी साई स्टारची मंडळी आणि त्यांना मार्गदर्शन करणारी हे सँडी असेल आणि सगळंच, आता ते नावं घेत नाही मी तर सगळ्या तुम्ही सँडीचा उग्र रूप बघितला असेलच तिथे मगाशी. पण खरोखर हा गेली 2 ते आज 6 तारखेपर्यंत गेली 5 दिवसाचा खरं बघायला गेलो तर मला या चषकाचा एक कार्यक्रमामध्ये जास्त भागही घेताना आला. परंतु तरीसुद्धा या साई स्टारच्या मंडळींनी, साई स्टारच्या सगळ्या ग्रुपनी आणि त्यांच्या पाठीराख्यांनी हा खूप छान प्रकारे कार्यक्रम पार पाडला. आणि आपल्या साई स्टारचाच नाही तर विगर गावचा सुद्धा नाव चांगला रोशन केला असं म्हणायला काय हरकत नाही. कारण
महानगरपालिकेच्या धूमधाम निवडणुका असताना खरं तर मला वेळ म्हणजे कमीच देता आला, कारण मी सुरुवातीपासून मला तर वाटतं बरेचसे आमचे आमंत्रणसुद्धा माझ्या काही लोकांना गेल्या नसतील, म्हणजे काही बरेचसे लोक इथं येऊ शकली नाही. मला फोन करून विचारतात का विलासभाई तुमची टुर्नामेंट आहे आणि तुम्ही आम्हाला आमंत्रण नाही केले, कारण मी त्यांना म्हणालो की बाबा मीच या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये अडकलो आहे, मला फोनही करता येत नाही आणि त्या ज्यांच्यावर जिम्मेदारी दिलेली आहे त्यांच्यावर सुद्धा ते इकडचं नियोजन करता करता मी नसल्याने खूप त्यांच्यावर भार पडल्याने ते थोडं आमंत्रण येऊ शकला नाही. पण पुढच्या वेळेला नक्कीच तुम्हाला एक आठवडाभर आमंत्रण पहिला येईल आणि आणखी या आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढेल व पुन्हा या जे क्रिकेट संघ या मैदानावर छानपणे खेळले, कुठल्याही प्रकारचा गालबोट लावून दिला नाही, त्यांच्यासाठी शुभेच्छा असतील. प्रेक्षक वर्ग असेल, खूप सारा प्रेक्षक वर्ग शांतपणे टुर्नामेंट बघत होते आणि त्याची मजा घेत होते आणि कुठल्याही प्रकारचा वादविवाद न होता हा खूप छान प्रकारे सामने आपले पार पडले. आणि या सगळ्या गोष्टीसाठी हे आपली लॅवी असेल, लॅवीचं आयोजक असतील म्हणजे आपले शेलके आणि मेन म्हणजे समालोचक ज्यांनी सगळा धुरा सांभाळली, हा मेन म्हणजे त्यात सागर मांडवकर पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत म्हणजे सर्व सांभाळून घेतलं आणि प्रत्येकाने आम्हाला साथ दिली. प्रवीण गायकर असेल, संघ जमा करण्यात त्याचाही हात होता आणि इतर सर्व जे साई स्टारच्या पाठीमागे आहेत ते ज्यांनी ज्यांनी जी जी जिम्मेदारी दिली ती जिम्मेदारी पार पाडली आणि हा कार्यक्रम यशस्वी करून दाखवला. त्याबद्दल त्यांचा मी मनापासून आभार मानतो, कारण हा माझ्या नावाचाच चषक असल्यामुळं मला जी अपेक्षा होती त्या अपेक्षेच्या पलीकडे ते काम केला आणि त्याचाच मला खूप अभिमान आहे. आणि या पुढच्या वर्षी आम्ही वेगळ्या पद्धतीने आम्ही या मैदानात सामने भरवले जातील आणि याच्यामध्ये आम्ही आणखी काहीतरी त्याच्यात बदल करू हे तुम्हाला मी आजच सांगतोय. पुढच्या वेळेला आम्ही नव्याने काहीतरी घेऊन येऊ, त्यासाठी आम्हाला तुमचा पुन्हा तसाच सपोर्ट लागेल. त्या पद्धतीने सपोर्ट तुम्ही पुन्हा तसंच कराल. आणि आता विजेते संघाचा मी अभिनंदन करतो आणि त्यांना जाताना बाबा कार्यक्रम आटपला, आपला बक्षीस समारंभ झाला, तर काही लांबची लोक आहेत त्यांनी सावकाशरित्या जावं, कारण प्रवास दूरचा आहे. मला वाटतं भिवंडीवरून एक संघ आलेला आहे, एक आपले समजा आसपासची आहेत, पण तरीसुद्धा उशिरा जाताना जरासं तुम्ही सांभाळून जाणं हे नक्की हिताचं होईल. सगळ्यांना पुन्हा एकदा मी सर्व संघांना शुभेच्छा देतो आणि माझ्या साई स्टारच्या मंडळींना जे काम चोख केलं त्याबद्दल त्यांचा मी अभिनंदन करतो आणि पुढच्या याच्यासाठी सज्ज राहण्यासाठी मी त्यांना आश्वासित करतो. आणि आता आपण बक्षीस समारंभ चालू करणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप छान. अशीच साथ आमच्या सर्वांच्या सोबत तुमच्या असावी अशी इच्छा व्यक्त करतोय. बरोबर आहे महेंद्र दादा. शारदा काकू प्रतिष्ठान साई स्टार क्रिकेट संघ आयोजित जिल्हा परिषद सदस्य चषक 2026 विलासदादांच्या नावाने खेळवलेली ही स्पर्धा, त्याच्यात सहभागी झालेले 48 संघ आणि त्याच्यातून जे 6 संघ आम्हाला भेटले, सर्वच संघ खूप छान खेळले, पण त्याच्यातून कोणतरी बोलताना का एकच जिंकन, तसं आम्ही 6 ट्रॉफ्या ठेवल्यात म्हणून 6 विनर आहेत आमच्याकडं आणि त्यांचं आणि 48 संघाचा आम्ही धन्यवाद करतोय का तुम्ही इथे खेळले, आम्हाला बरं वाटलं. नेक्स्ट टाईम पण आमच्या स्पर्धेमध्ये सहभाग घ्या. बस, थँक्यू. सर्वांचं प्रथम मी आभार मानेल साई स्टार क्रिकेट संघाच्या वतीनं, कारण जे माझे साई स्टारचे सहकारी आहेत ज्यामध्ये सर्वांनी अगदी वेळेवरती सहकार्य केलं. ज्यामध्ये एक सन्मान आमचा बाकी राहिला आहे, स्वप्नील गजानन पाटील चुंडीचं सन्मान राहिला आहे. सनीलचं चांगलं योगदान राहिलं आहे संपूर्ण या स्पर्धेमध्ये.
आणि विशेष करून बी के पाटील असतील, त्यानंतर जर आम्ही पाहिलं सँडी असेल, अनिल असेल, एक चांगले योगदान, गुणलेखक प्रसाद पाटील, रोशन फडके रोसी असेल, या सर्वांनी, महेंद्र माही असेल, मी माझं वैयक्तिक स्वागत या स्पर्धेमध्ये घेणार नाही, कारण जे मी करतोय ते विलासदादांच्या नावासाठी आणि साई स्टारच्या नावासाठी शेवटपर्यंत करत राहील. फक्त तुमची मला साथ हवी आहे. यावर्षी दादांनी समोरून सांगितलं की गतवर्षी आपल्या स्पर्धेला 1 बाईक होती, यावर्षी आपल्या स्पर्धेला 2 बाईक झाल्यात आणि पुढील वर्षी स्पर्धा अजून वेगळी असेल. परंतु ज्या संघाने या स्पर्धेमध्ये काही गालबोट लावण्याचा प्रयत्न केलाय त्यांना मात्र मी प्रवास देणार नाही. माझ्या संघाच्या वतीनं मी सांगतोय, जो संघाने जसं वर्तन केलंय त्यांना या स्पर्धेमध्ये पुन्हा कधी प्रवेश मिळणार नाही. हा अंतिमचा आमचा निर्णय असणार आहे, ज्याने आमची मनं झुकवलीत. आणि परंतु साई स्टारच्या क्रिकेट संघातील खेळाडूंना मी एकच सांगेन, ही स्पर्धा भरवली फक्त तुमच्या खेळण्यासाठी भरवली, त्यामुळे तुम्ही कोणावर रागू नका. राग रुसवा तुमचा बाजूला ठेवा. आपण खेळतो गावासाठी आणि साई स्टारच्या नावासाठी, ते शेवटपर्यंत आपण खेळू आणि खेळत राहू. तुम्हाला कशाची कमी पडणार नाही, कारण आपल्या सोबत विलासदादा फडके आहेत, संजय फडके आहेत, सागर माधू पाटील आहेत आपल्याबरोबर, त्यानंतर चांगदेवदादा पाटील तर प्रत्येक मॅचला असतात, मनोहरदादा असतील, सचिनदादा पाटील असतील, महेंद्र भगत असतील, चांगलं योगदान राहिलं, जयेंद्र भगत असतील, ज्ञानेश्वर पाटील असतील, विश्वास हरडे असतील, सर्वांचं योगदान आपल्याला लाभतंय. फक्त आपला क्रिकेट चांगला केला आणि नवीन खेळाडूंना एवढंच सांगेल, 1-2 मॅच जिंकल्यानंतर तुम्ही स्वतःला ग्रेट समजू नका. आम्ही 40 वर्षे घासली यामध्ये, त्यामुळे तुम्ही गर्व करू नका. आम्हाला गर्व नाही आहे, आम्ही तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहोत. त्यामुळे तुमचा खेळ कधी खराब झाला तर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, कधी आमचा खेळ खराब झाला तुम्ही आमच्या पाठीशी राहा. परंतु कुणी असं समजू नका की 11 मध्ये आमची जागा फिक्स आहे. नवीनांसाठी सांगतोय, गोलंदाजी करत असताना किंवा फलंदाजी करत असताना जागा फिक्स नाही. यामध्ये जो चांगला खेळेल तोच पुढे जाणार आहे. आणि पुन्हा एकदा साई स्टार संघाचं मी आणि विलासदादांचं देखील आभार मानेल की आमच्या प्रत्येक शब्दाला जागे दादा आमच्या पाठीमागे उभे असतात. कधी आम्हाला पाठीमागून वळून दिलं नाही, आम्ही जे मागितलं ते आम्हाला दिलं, म्हणून हे आयोजन आम्ही करू शकलो. त्यासाठी दादांसाठी जोरदार आले उद्या. यस, बक्षीस समारंभाकडे आपण वळणार आहोत. डीजे आपण सुद्धा रेडी राहा. पाहुण्यांनी बसून घ्या आणि साई स्टारचे काही समर्थक इकडे आपल्या बक्षीस कक्षाकडे थांबा. बाकी पॅडी सर्व पाहुण्यांना बसून घ्या. चांगदेव दादा सर्वांना विनंती करा, आपण सर्वांनी बसून घ्यायचं. विनर्स टीम मी विनंती करेन आपण स्टेज समोर या. टीम नेम प्रणय 11 सारा शिवकर समोर या. आपण जय बजरंग बली मोठा खांदा संघ समोर या. सर्वांनी अगदी जास्त वेळ घेणार नाही. सान्वी 11 गावदेवी केवने दिवे असेल, आपण सुद्धा समोर या. प्रणय 11 ओम साईराम चिखले या आणि प्रणय 11 गावदेवी मोह. विलासदादा आणखीन एक सांगू इच्छितो, 48 संघ खेळले, मात्र संघांची नावं बघा, गावं बघा. मोह, चिखले, मोठा खांदा, शिवकर, आपल्या विभागामध्ये जास्त नंबर आले. एकदा आपल्या संघांसाठी टाळ्या होऊ द्या. साई स्टार नेरे सुद्धा आहे बघा, नेरे, मोह, चिखले, मोठा कांदा म्हणजे पनवेलचे संघ 48 मधून. शिवकर टोटल म्हणजे 6 पैकी तब्बल 5 संघ आपल्या जवळचे आहेत. टाळ्या उद्या त्या सर्व संघांसाठी. नेरे, मोह, चिखले, मोठा खांदा, शिवकर, क्या बात आहे. 48 संघामधून हे आपले सर्व संघ. मी पावणा संघ आमचा सान्वी 11 गावदेवी केवने दिवे यांचं विशेष सुद्धा धन्यवाद देईन, त्यांनी सुद्धा पसंती दिली. तर बक्षीस वितरण सोहळ्याकडे मी आयोजकांकडून परवानगी घेईन आणि बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करेन. तर फायनल मॅन ऑफ द मॅच या नामांकनाला खूप महत्त्व दिलं जातं. आमचे समीरबाई खुटले असतील, दादा सरकार ज्यांच्याकडून एनर्जी ड्रिंक, त्यानंतर राजेशजी फडके ओम साई केबल नेट सर्व्हिस यांच्याकडून एनर्जी ड्रिंक आणि अद्विक इंटरप्राइजेस कडून देतो आपण ट्रॉफी. आणि हे प्राइज देण्यासाठी साई स्टारचे आमचे खंदे समर्थक, बॅकबोन सुद्धा त्यांना म्हणूया, ते आमचे शिक्षित व्यक्तिमत्व, चिपळे क्रिकेट संघाचे ऑलराऊंडर, नेतृत्व करणारे संघनायक सागर म्हात्रे यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण देतोय फायनल मॅन ऑफ द मॅच. आणि खेळाडू आहे चॅम्पियन संघाचा मयूर घरत.
मयूर गरत यायचे आपण. मयूर गरत 5 चेंडूमध्ये 14 फायनल मध्ये खेळताना आपण पाहिलं. प्रणय 11 सहारा शिवकर. अभिमानाची गोष्ट आहे, आपले सर्व संघ आपण पाहिलं. मयूरला आपण देतोय मॅन ऑफ द मॅच. सागरजी मात्रे आमचे बॉलचे पुरस्कर्ते यांच्या शुभ हस्ते. राजेशजी राम फडके ओम साई केबल नेट सर्व्हिस आपण इथे असाल तर या आपण अतिथी कक्षामध्ये. यस मयूर इन मयूरला आपण देतो मॅन ऑफ द मॅच. यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आपण देतो स्पोर्ट्स सायकल आणि त्यानंतर देतो ट्रॉफी आणि पुरस्कर्ते ट्रॉफी राजेशजी राम फडके. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर यांच्या वतीनं ट्रॉफी आणि स्पोर्ट्स सायकल देतोय जिग्नेश स्पोर्ट्स सायकलचे आमचे पुरस्कर्ते माऊली सायकल स्पोर्ट्स पुरस्कर्ते राहिलेत. बेस्ट फिल्डर हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन प्रणय एंटरप्राइजेसचे ज्ञानेश्वर पाटील. त्यानंतर प्रसिद्ध उद्योजक कमी वयामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये त्यांची प्रगती आयडियल मेन्स स्टुडिओच्या जयेंद्रबाई भगत असतील आणि आमचे सागर मात्रे चिपळे या तिन्ही मान्यवरांना विनंती करेन आपण यायचे. ज्ञानेश्वर पाटील साहेब, जयेंद्रजी भगत साहेब, आयडियल मेन्स स्टुडिओ आणि सागर मात्रे चिपळे बॉलचे स्पॉन्सर. बेस्ट फिल्डर ठरलाय स्पोर्ट्स सायकल आणि ट्रॉफी. प्राइज जातोय पाहुणा संघाकडे. टीम नेम आपण जरूर पाहतोय सानवियन गावदेवी केवने दिवे आणि बेस्ट फिल्डर ठरला 3 सामन्यामध्ये 6 झेल 1 रनआउट खेळाडू आहे सागर भोईर. बघा या स्पर्धेचा आमचा एक नियम सुद्धा होता नेरेदुंद्र विभाग असोसिएशनचे. अचिव्हमेंट मध्ये जो हायेस्ट असेल त्यांनाच आम्ही पारितोषिक देणार आहोत. मग ती एका संघामध्ये सर्व का जाईना हे असं आमचं कॅल्क्युलेशन आहे. जे जे रेसमध्ये अव्वल असतील त्यांनाच मिळणार. तर मयूर साठी निव्या केबलचे आमचे ज्ञानूबा यांच्याकडून मयूर 500 रुपये आलेत, घेऊन जा. एक समर्थक मयूर करत एक प्रतिनिधी पाठवा तुमचा. तर येस आपण देतो सागर भोईर बेस्ट फिल्डर स्पोर्ट्स सायकल आणि त्यानंतर ही आकर्षक ट्रॉफी. क्षेत्ररक्षक हे नामांकन सुद्धा एक वेगळं असतं आणि हे त्याला मिळालेत. नक्कीच सागर अभिनंदन तुझं. यस सुंदर आकर्षक ट्रॉफी आणि त्यानंतर ही स्पोर्ट्स सायकल आपण देतोय स्वर्गीय शारदा काकू प्रतिष्ठान साई स्टार क्रिकेट संघ विगर आयोजित श्री विलासदादा नारायण फडके यांच्या नावाची स्पर्धा. त्याला बेस्ट फिल्डर सागरला मिळालेत. सागर काय म्हणशील अचिव्हमेंट बद्दल? जास्त नाही काय विचारत आम्ही, 2 शब्द बोला इन शॉर्ट. प्रत्येक खेळाडूनं थोडं थोडं बोललं तरी आम्हाला चालेल. काय म्हणशील आज बेस्ट फिल्डर या विभागामध्ये आला, स्पर्धेचं मध्ये गावासाठी खेळला, संघासाठी मात्र हे तुला नामांकन मिळाले. काय म्हणशील आज, काय फील करतोय? खूप बरं वाटतंय, आम्हाला खेळायची संधी दिली त्यामुळे खूप खूप धन्यवाद दादांचे. तर टाळ्या उद्या. बेस्ट फिल्डर हे होते सागर पाहुण्या संघाचे. यात नंतर पुढच्या नामांकनकडे एस डी जे. पुढचं नामांकन बेस्ट बॉलर मी सन्माननीय स्टॉप फॉर शूजचे यशस्वी उद्योजक सचिन पाटील साहेब यांना विनंती करेन आणि श्री साई एंटरप्राइजेसचे मनोहरजी फडके आणि आमचे उत्तम आचारी दादा सरकार माजी सदस्य हरिचंद्र फडके साहेब या तिन्ही मान्यवरांना विनंती करेन. आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण ट्रॉफी देतोय. पुरस्कर्ते राजेशजी राम फडके प्रोप्रायटर ओम साई केबल नेटवर्क विगर यांच्याकडून देतो ट्रॉफी आणि स्पोर्ट्स सायकल आपण देतोय. बेस्ट बॉलरला स्पोर्ट्स सायकलचे पुरस्कर्ते माऊली सायकल स्पोर्ट्स यांच्या वतीनं दिनकरजी पाटील असतील आणि गौरव पाटील. बेस्ट बॉलर ठरलाय 3 सामन्यामध्ये 3 ओव्हर 18 धावा 7 विकेट 1 मेडन ओव्हर
आणि खेळाडू आहे पाहुणा संघ पुन्हा एकदा केवने दिवे सानवी 11 गावदेवी केवने दिवे खेळाडू केवने दिवे आवाज तर येऊ द्या कोण जय तुरे थोडे खेळाडू पुढे या ना आपण सगळ्यांनी तुम्ही लवकर याल तर बरं पडेल बघा या स्पर्धेचं नियोजन किती चांगलं आहे 11 मॅचेस 3च्या अगोदर आपण सर्व फिनिश करतो आणि ती सुद्धा फायनलची रात्र जयशी आम्ही जरूर संपर्क साधणार आहोत अगदी प्रत्येक खेळाडूने थोडं थोडं का होईना बोलावं अशी आम्हा सर्वांची इच्छा आहे जय अभिनंदन तुझं अभिनंदन तुझ्या संघाचं काय म्हणशील आज गोलंदाजी भेदक मारा सर्वांना प्रभावित केलं आणि फायनली मेहनत केल्यानंतर त्याचं फळ काय असतं ते आज मिळालं या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये काय म्हणशील माझी बॉलिंग होत नव्हती जास्त मी इंजर्ड आहे म्हणून आणि माझा टीमचा माझ्यावर विश्वास आहे की माझी पॉवर प्लेला 15-20 रन जातच होते प्रत्येक मॅचला इथंच माझा कमबॅक झाला नक्कीच कौतुक असेल तुझं अभिनंदन यानंतर आपण जातोय पुढच्या नामांकनाकडे आणि ते नामांकन आहे बेस्ट बॅट्समन हे नामांकन आपण देतो पुरस्कर्त्यांचं धन्यवाद ट्रॉफीचे पुरस्कर्ते आमचे राजेशजी राम फडके ओम साई केबल नेटवर्कचे ओनर्स आणि आपण जातोय बेस्ट बॅट्समन हे देण्यासाठी मी हरिभक्त पारायण आमचे पुरस्कर्ते सागरजी महादेव पाटील असतील भरत पाटील असतील माजी सदस्य त्यानंतर आमचे गजानन पाटील साहेब तिन्ही मान्यवरांना विनंती करेन आपण देतोय स्पोर्ट्स सायकल आणि ट्रॉफी पुरस्कर्त्यांचं धन्यवाद गजाननजी पाटील साहेब या आपण आपल्या शुभ हस्ते आपण देतोय आणि हे प्राइज जातोय संघाचं नाव आहे प्रणय 11 गावदेवी मो कोण असेल मोह संघ खेळाडू 28 चेंडू 60 धावा 1 झेल आणि तो खेळाडू आहे दीपेश मोरे मोहो यस दीपेश वय सुद्धा त्याचं खूप कमी आहे वय वर्ष 20 आहे दीपेश टाळ्या उद्या दीपेशशी विलासदादा आम्ही 2 वेळा बोलण्याचा प्रयत्न केला बोलत नव्हता आता सायकल द्यायची सागर दादा दीपेश आता तरी बोलावंच लागेल अचिव्हमेंट कमी वयामध्ये जे अशी अचिव्हमेंट असतात तेव्हा कौतुक होतं आणि ती कौतुकास्पद कामगिरी आज यंगस्टारने केले बघा कमी वयामध्ये गावाच्या नावासाठी खेळतोय एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत दीपेश काय म्हणशील अभिनंदन आज हे किताब तुला मिळालंय घाबरतोय चल जास्त नाही तर छोटासा प्रश्न आहे दीपेश सायकल नको देऊ सायकल ठेवू सँडी जमा करा तर बघा काही खेळाडू थोडे यंगस्टार असतात यानंतर आपण जातोय मुख्य पारितोषिक वितरण सोहळ्याकडे आणि हे प्राइज देतो आपण क्रमांक 6चा कॅश प्राइज आहे 30,000 आणि ट्रॉफी मी देण्यासाठी आमचे सन्माननीय संदीप फडके सँडी अनिल फडके अँडी निकनेम मिथुन फडके असतील आमचे आणि त्यानंतर स्वप्नील पाटील चुंडी आमचे या छोटा गरुडा प्रचंड मेहनत त्यांची राहिली मिथुन फडके आपण सुद्धा सॉरी मिथुन पाटील चेंजेस करतो आम्ही इथे रायटिंग कोणी केली यस तर सँडी मँडी अँडी एक राहिला सँडी एक मेंबर राहिला तुमचा आता तुम्हीच बोलवा आणि 30,000 ट्रॉफी टीम नेम चांगला खेळ राहिला दादा संघ मात्र आज आपण पाहतोय पराभव त्यांच्या वाट्याला आला क्रिकेटमध्ये असं होत असतं मात्र टीम नेम अन्वी 11 जीतू 11 जानुमान नेरे 30,000 आणि 6व्या क्रमांकाचा मानकरी आणि या संघाचे पुरस्कर्ते होते बेलापूरचे आमचे समालोचक मित्र विजय म्हात्रे आणि त्यांच्या मी नेरे संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती करेन यायचे आपण एस डीजे
तर अन्विक 11 जितू 11 जय हनुमान नेरे संघासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. नेरे दुंद्रे विभागातील नव्या तर रायगड मधील हा दादा संघ आणि दाखवून दिला आपल्या विभागामध्ये ती दहशत. एक ग्रुपच्या संघाविरुद्ध जरी पराभव पत्करावा लागला मात्र आपल्या खेळानं ते आज पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं साई मैदान विगर या मैदानावर. तर परेश दादांशी आम्ही जरूर संपर्क साधू. आज बलाढ्य संघाविरुद्ध पहिल्यांदा आमने सामने आले. कदाचित पहिल्यांदा जेव्हा आमने सामने येतो तेव्हा डावपेच माहिती नसतात आणि आज आपण पाहतोय केवनी दिवा संघाविरुद्ध चुरस चांगली रंगली, चांगला प्रवास राहिला. मी विजय म्हात्रे अन्विक 11 आपलं अभिनंदन करतो, चांगला खेळ राहिला आणि मी परेश दादांशी जरूर जॉईंट होईन. परेश दादा यायचे या. अन्विक 11चे पॅकर्स आहेत आमचे समालोचक विजय म्हात्रे यांच्यासाठी टाळ्या होत्या एकदा. मी खरं सांगतो कारण मी बेलापूरचा आहे, नवी मुंबईतला. आमच्या नवी मुंबईमध्ये देखील टीम्स आहेत, परंतु नेरे टीम प्रथमेश फडके माझा मित्र आहे. परंतु तो जरी मित्र असला परंतु नेरे टीमचा माझा जो खेळ आहे तो मला आवडतो. मी पॅकर नसलो एक त्या टीमचा सदस्य आहे आणि त्यांनी आज माझं स्वप्न पूर्ण केले. कारण आपण पाहतो की पॅकर्स म्हणून आपण बोलतो की नगरसेवक असतात किंवा कोणतरी आपण अध्यक्ष असतात हे असतात, परंतु दादांनी परेश दादांनी जो मला इथे स्थान दिलं आहे त्यासाठी मी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवतो. मी पॅकर नाही आहे, जरी आम्ही असलो स्पॉन्सर परंतु त्यांच्यातला एक सदस्य आहे जो त्यांनी आपल्या इथे खेळ दाखवला आहे. आज बेलापूरवरून येण्याचं कारण हेच आहे, कारण त्यांचा जो खेळ आहे त्याची आवड मला आहे, त्यासाठी मी इथं आलो. आणि त्यांची खरंच यापुढे देखील जिथे संधी मिळेल तिथं माझ्या मुलाच्या नावाने त्यांची टीम मी टाकेन. आणि या आयोजनाबद्दल सांगायचं झालं तर पहिल्या दिवसापासून येण्याची भरपूर इच्छा होती, परंतु काही कारणास्तव आलो नाही. सरांना मी फोन देखील केला की आपली टीम आहे, परंतु माझ्यापेक्षा जो तुमच्या नेरे दुंद्रे विभागाचा जो सपोर्ट आहे टीमला तो या टीमचा नक्कीच आता नाही परंतु येणाऱ्या या 5-6 दिवसात एक नंबर नेरे टीम नक्की मारणार. धन्यवाद. क्या बात आहे. विजय म्हात्रे यांच्यासाठी टाळ्या होऊ द्या. सुंदर मनोगत त्यांनी सर्वांपर्यंत सादर केलं. यानंतर पंचम पारितोषिक आणि हे देण्यासाठी रवी इलेक्ट्रिशियनचे ओनर्स रविदादा फडके आणि वय वर्ष 50ची विगर गावाची A1 जोडी अशोकदादा फडके आणि रविदादा फडके यांना विनंती करेन आणि आमचे BK पाटील असतील. A1 जोडी ही BK पाटील साहेब या आपण. भागवत पाटील साहेब आहेत का? लवकर या. तर पंचम पारितोषिक 30,000 आणि आम्हाला ट्रॉफीचे पुरस्कर्ते राहिलेत सचिन महादू पाटील, त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. स्टॉप फॉर शूज आणि संघ आहे प्रणय 11 गावदेवी मोहो. यायचे प्रणय 11 गावदेवी मोहो. नेक्स्ट टीम रेडी राहा. यस पॅकर कॉन्टॅक्ट करतील. यस पंढरीनाथ कडव यशस्वी पॅकर्स. चला मोहचे आमचे प्रतिनिधी जॉईंट होतील जरूर. कोण बोलणार आहेत? पॅकर्स. यस पॅकर्स कनेक्टेड. प्रणय 11चे 3 संघ मागच्या पर्वामध्ये होत्या आणि या पर्वामध्ये पण तेच 3 संघ. एकदा पॅकरसाठी टाळ्या होऊ द्या. जे संघ युवा असतात जे फॉर्ममध्ये नसतात त्यांना ते संधी देतात. काय म्हणाल? मागचं पर्व हे पर्व नेहमी लकी आहेत तुम्ही आमच्यासाठी. पुढल्या वर्षी 6 संघ घेणार म्हणजे थोडा त्रास कमी झाला. 6 संघ एकच घेणार आहेत. पण काय म्हणाल एकंदरीत? ओके ऑलरेडी आम्हाला 75 संघ होतात. आम्ही ॲडव्हान्स पाठवून देतो नंतर. मात्र काय म्हणाल स्पर्धेबद्दल? तुमच्यासाठी ही स्पर्धा लकीच आहे. गोष्ट म्हणजे आता तुम्हाला 75 संघ होतात तर मी पुढच्या वर्षी संघच देणार नाही आहे, कारण का माझ्या 3 ते 4 संघामध्ये तुमचं
75 संघ बाद होत असले तर माझे 4 संघ कशा मुलं देऊ मी? नाही 12 काय, मी 48 पण देऊ शकतो, पण नाही देऊ शकेन का तुमचे संघ या होतात. असं काही नाहीये. म्हणजे 75 मीन्स रजिस्ट्रेशन खूप चांगले संघ होतात. त्यांचं मत असं आहे का आपण सर्व संघांना संधी देऊ. तर नक्कीच त्यांचं असं मत आहे. आपण तर नक्कीच पुढचं नामांकन आपण घेतोय. चला नेक्स्ट टीम रेडी राहा आपण लगेच. आणि मी टीम नेमला विनंती करेन. 4 प्राइज प्रणय 11 ओम साईराम चिखले यायचे. मी मनोहरजी फडके साहेब, ज्ञानेश्वर पाटील साहेब, चांगदेवदादा पाटील असतील आणि लहूदादा पाटील या आपण. आणि आपण देतोय 3rd प्राइज अँड ट्रॉफी सान्वी 11 गावदेवी केवणे दिवे. आपण रेडी राहा नेक्स्ट नामांकनासाठी. 4th प्राइज या अगोदरचं देतो आपण. प्रणय 11 ओम साईराम चिखले, मनोहरजी फडके आमचे पुरस्कर्ते, ज्ञानेश्वर पाटील, चांगदेव पाटील आणि लहू पाटील. मग तेच पॅकर आपण पाहतो पंढरकडून लकी आहेत. त्यांच्या फिलिंग्स अशा होत्या, कुणाला गैरसमज झाला असेल का त्यांचं मत आता म्हणजे असं आहे ते टीम टाकणारच, मात्र जास्तीत जास्त सर्वांना कशी संधी मिळेल यासाठी सुद्धा ते प्रयत्न करणार आहेत. मनोहरजी फडके, ज्ञानेश्वर पाटील, चांगदेव पाटील आणि लहूदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण देतोय 4 प्राइज. यानंतर आपण देतोय 3rd प्राइज सान्वी 11 गावदेवी केवणे दिवे. आपण रेडी ना. किसनजी फडके साहेब इथे उपस्थित आहेत, तर आपण संपर्क साधणार आहोत. प्रणय 11 ओम साईराम चिखले. आता प्रशांत बोलणार नाही, ॲडव्होकेट सागर पाटील आमच्याशी कनेक्ट राहतील. ॲडव्होकेट सागर पाटील यायचे आपण. प्रशांत पाटील यांच्याशी आम्ही खूप चर्चा केली. ॲडव्होकेट सागर पाटील काय म्हणाल टीममेट्सबद्दल, हे मैदान नेहमी लकी असतं, काय म्हणाल स्पर्धेबद्दल आणि आपल्या संघांबद्दल? सर्वप्रथम आयोजन खूप सुंदर होता. आयोजकांचे आभार मानतो, आम्हाला इथे खेळायची संधी दिली. आणि आम्ही प्रशांत आणि आम्ही 2 वर्षानंतर पुन्हा एकत्र खेळलो. याच्या अगोदर 10 वर्ष आम्ही एकत्र खेळलो होतो, पण काही कारणं होती, मला इथे काही सांगायचे नाही. पण पुन्हा एकत्र खेळून सर्व खेळाडूंनी एकत्र खेळ केला, चांगला खेळ केला. आणि अजून आम्ही खेळलो तर 4-5 वर्ष खेळू. आता मी पण 35च्या दरम्यान असेल, पण आमचा प्रयत्न असेल की याच्या पुढे प्रशांत आणि माझे टीममेट्स जयेश, जनार्दन आम्ही एकत्र खेळण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. क्या बात आहे. होते ॲडव्होकेट सागर पाटील. पनवेल कोर्टमध्ये तुम्ही गेलात तर आवर्जून तुम्हाला भेटतील ते. तर यानंतर आपण देतोय 3rd प्राइज. हे देण्यासाठी किसनजी फडके साहेब, दीपकबाई फडके आणि प्रदीप फडके पॅडी यांचे पिताश्री बाळाराम फडके साहेब आणि प्रकाश जोशी साहेब, तिन्ही मान्यवर या. 30,000 आणि ट्रॉफी आपण देतोय. आणि संघ आहे सान्वी 11 गावदेवी केवणे दिवे. या लगेच एसडीजी ट्रॉफीच्या पुरस्कर्त्यांचं आम्ही मनापासून धन्यवाद देतो. आमचे चांगदेवदादा पाटील असतील, सार्थक एंटरप्राइजेस, त्यांचं आम्ही विशेष धन्यवाद. केवणे दिवे संघ पाहुणा संघ जास्त विचारणार नाही. काय म्हणाल स्पर्धेच्या प्रवासाबद्दल? मी तर पहिल्यांदा तुमचा खेळ समोर पाहिला, आम्ही लाईव्ह पाहायचो, आवडला. गोलंदाजी तुमची ताकद आहे आणि तुमचा संघसुद्धा हार न मानणारा संघ आहे. अगदी तुम्हाला अनुकूल असं मैदान पाहायला मिळालं ऑल ओव्हर खेळाबद्दल. मात्र कसा राहिला या स्पर्धेचा प्रवास? काय नाही, तर खूप खेळायला मजा पण आली. कसं होतं आधी की 100% मेहनत करून सुद्धा नशीब साथ देत नाही, तेच झालं आता आमच्या संघामध्ये. आता यापुढे दुसरी स्पर्धा आम्ही चांगली केलो आणि प्रथम पारितोषिक मिळण्याचा प्रयत्न करू. पुढल्या वर्षी दादांच्या स्पर्धेमध्ये टीम रजिस्टर फायनल? हो नक्कीच. तर तुमचे स्पॉन्सर होते आमचे स्वतः आयोजक
सानवी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स संजय दादा फडके, यस अभिनंदन आपलं सुद्धा. यानंतर आपण जातोय पुढचं नामांकन. मी आमचे आधारस्तंभ साई स्टारचे महेंद्रजी भगत साहेब माजी सदस्य, भरतजी पाटील साहेब असतील, यांना विनंती करेन, संजय दादांना विनंती करेन आणि स्पॅकरची स्पीच घ्यायची का? तर सागर दादा आपण सुद्धा या. हरिभक्त पारायण सागर माधू पाटील, महेंद्रजी भगत साहेब, भरतजी पाटील साहेब, संजय दादा फडके, सानवी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. रनरअप उपविजेता ठरला, रोख रक्कम 60,000 आणि ट्रॉफी संघाय यंग स्टार ज्यांनी इम्प्रेस केलं सर्वांना, साई मैदान विगरवर. जय बजरंग बली, मोठा खांदा. क्या बात आहे. या संघाच्या खेळाडूंना किती पॅडी? 14 खेळाडूंना शूज आहेत ना, 12 खेळाडूंना शूज त्यांच्या पुरस्कर्त्यांनी स्पॉन्सर केलेत. बघा हे खूप छान खेळ राहिला त्यांचं. जॉन्टी आमचे धुंद्रेकर, बघा आज खेळावर असलेलं प्रचंड प्रेम आणि हा आनंद पाहतोय. सर्व यंग स्टार आहेत आणि या स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. मोठा कांदा संघ अभिनंदन. बघा निखिल बघा तुझं कॅश प्राइज आहे फायनलच्या षटकाराचं, सहकाऱ्यांकडे देतो. निखिल बघा, निखिल भगतचे कॅश प्राइज त्याच्याकडे आम्ही सुपूर्त करतो. तर मोठा कांदा संघ संघनायकांशी आम्ही चर्चा साधू. त्यांचे संघनायक हर्षद भगत या. दीपेश कोण बोलणार? दीपेश दादा तुम्ही या आता. बघा असं जमणार नाही, आम्ही जास्त विचारत. कॅश प्राइज आमच्याकडे या. तर का म्हणशील आनंद आहे, आनंद गगनात मावेना म्हटलं जातं. मोठ्या स्पर्धेमध्ये जशी अशी कामगिरी होते तेव्हा कौतुकास्पद असतं. कसं वाटतं या स्पर्धेमध्ये खेळण्यात प्रवास राहिला? टीममेट्सबद्दल काय म्हणशील, काय म्हणशील आमच्या स्पर्धेबद्दल? जो आमचा टीम बॉन्डिंग होता खूपच चांगला होता आणि आमचा गेम म्हणजे खूपच चांगला झाला. फक्त आम्हाला लास्ट मॅचला आम्ही जरा फिल्डिंगमध्ये मार खाल्ला. बाकी जर आमच्याकडे अजून 10 धावा असत्या तर आम्ही हा मॅच देखील टफ फाईट केली असती. तुमचा संघ यंग स्टारचा संघ आम्ही अनेक स्पर्धेमध्ये पाहतो. समोर किती बलाढ्य संघ असू द्या, तुमचे खेळाडू अजिबात घाबरत नाही, चांगला क्रिकेट दाखवतात. कुणाचं मार्गदर्शन तुम्हाला वेळोवेळी असतं हे सुद्धा आम्हाला ऐकायला आवडेल. जसे मार्गदर्शन बघितलं तर आम्हाला गावातले प्रत्येक जे आमचे सिनियर्स आहेत ते आम्हाला सांगत असतात, असा खेळ करा, तुमचं इकडे चुकते, तुम्ही इथे सुधारलं पाहिजे. मग आम्ही त्या गोष्टी जास्त मनावर घेतो आणि आम्ही खेळ सुधारण्याचा प्रयत्न करतो. क्या बात आहे, टाळ्या उद्या त्यांच्यासाठी. यानंतर सर्वजण ज्यांची वाट पाहत होतो ते प्राइज आपण देतोय या वर्षीच्या पर्वामध्ये. मालिकावीर ABC DEF आणि अगोदर आपण देतो DEF. मी संजय दादा फडके, मनोहरजी फडके, जयेंद्रबाई भगत आपण समोर जा. चला आपण अगोदर फर्स्ट देतो, अगोदर फर्स्ट. तर चॅम्पियन टीम विलासदादा आपण यावरती सांग. हरिचंद्र फडके साहेब असतील आणि संपूर्ण ग्रुप महेंद्र भगत असतील दादांच्या हस्ते आणि आमचे उपस्थित पाहुणे आपण प्रथम पारितोषिक देतो. आणि संघ ठरलाय प्रणय 11 पुरस्कृत सहारा शिवकर, रोख रक्कम 1,20,000 आणि सुंदर आकर्षक ट्रॉफी. आणि खेळाडू ठरलाय, आम्ही जरूर पाहतोय मालिकावीर, त्याच्या अगोदर हे पारितोषिक देतोय. फर्स्ट प्राइज सार्थक एंटरप्राइजेस चांगदेवदादा पाटील यांच्या वतीनं ही सुंदर ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केलं.
आणि चांगदेव दादाने दिलेली आकर्षक ट्रॉफी आणि या स्पर्धेतील ठरला विजेता चॅम्पियन. अभिनंदन टीम प्रणय 11 सहारा शिवकर. हरिभक्त पारायण निलेश महाराज ढवले असतील, सर्व यंगिस्तान, आणि आज हा आनंद देणारा क्षण आपण जरूर पाहतो. अभिनंदन. आपल्या स्पर्धेची कधी कोणाला जमणार ना. आमच्या विलास दादाचं नाव दिलावरी कोरलाय. आमच्या विलास दादा चला उत्तमशी आम्ही संपर्क साधणार आहोत. उत्तम. तर गाडी मालिकावीर जो खेळाडू असेल त्यांच्या संघाच्या कॅश प्राइज मधून आपण 5,000ची कपात सुद्धा करतो. उत्तम खेळाडू आम्हाला हवाय. खेळाडू प्रणय उत्तम कोणीतरी या. खेळाडू आम्हाला हवाय. महाराष्ट्र नेहमी बोलतात, आम्हाला खेळाडू हवाय. प्रणय, प्रत्येक संघाचं एक ड्रीम्स असतं का मोठ्या नाईट स्पर्धेमध्ये आपण चॅम्पियन व्हायला पाहिजे, आणि ते ड्रीम्स आज विगरच्या मानाच्या स्पर्धेमध्ये ते ड्रीम्स कंप्लीट झालं. काय फील करतो तुझा टीममेट्स तुमचे पाठीराखे? नक्कीच. प्रथम तर दीपक भाऊंना मी धन्यवाद बोलतो, कारण त्याही इथे केलेला संधी दिली आम्हाला, आणि आम्ही लगातार 8-9 टुर्नामेंट सलग बाद होत होतो, पण गेल्या वर्षी पण आम्ही इथे चॅम्पियन झालो. आणि नक्कीच परत एकदा फ्रंट फुटला येण्याचं कारण म्हणजे हा ग्राउंड विगरचा, त्याच्यामुळे आम्ही इथे जिंकलो आणि फर्स्ट नंबर मारला यावर्षी. क्रिकेटचा हंगाम आता मध्यांतर आले, सुरुवात झाले, मध्ये अजून खूप बाकी आहे. आतापर्यंतचा हंगाम कसा राहिला पूर्ण टीमचा? नक्की स्टार्टिंगला जाम फॉर्ममध्ये होतो आम्ही, प्रत्येक टुर्नामेंट फायनलला जात होतो, पण मधीन आता 8 टुर्नामेंट लगातार आम्हाला ट्रॉफीच नाही मिळाली. पण हा ग्राउंड लक्की आमच्यासाठी, आम्हाला वाटलंच आम्ही इथे नक्की ट्रॉफीला जाऊ आम्ही. क्या बात आहे. एकदा टाळ्या उद्या. प्रणय सुंदर मनोगत ऐकला. ही कॉन्फिडन्स लेवल खेळाडूची असावी लागते. महाराज मगाशी जरूर कनेक्ट होते आमच्याशी. यस, अभिनंदन. चला आपण जातो मुख्य पारितोषिक वितरण सोहळ्याकडे. सर्व आमचे पाहुणे यांना विनंती करेन, सर्वांचं मनापासून धन्यवाद ज्यांनी ज्यांनी प्रेम केलं या स्पर्धेवर. अद्विक इंटरप्राइजेस वैभव शेठ ढवळे यांच्या वतीनं शिवकर संघाचं अभिनंदन केलं. त्यांचं आपण धन्यवाद देऊया. काही कारणास्तव वैभव शेठ ढवळे बाहेर असल्यामुळे येऊ शकले नाही, मात्र साई स्टारवर असलेलं हे प्रचंड प्रेम आम्ही नेहमी पाहिलं आणि त्यांनी स्पर्धेला सुद्धा शुभेच्छा दिल्यात. आयडियल मेन्स स्टुडिओ जयेंद्रभाई आपण सुद्धा या खाली. सागरभाई आपण सुद्धा या. हरचंद दादा आपण या. लहू दादा आपण सुद्धा या. जनरेटरची उत्तम सेवा या स्पर्धेमध्ये सर्वांनी या. यानंतर DF संजयभाई फडके, मनोहरजी फडके आणि जयेंद्रभाई भगत यांच्या शुभ हस्ते देतोय. DF मालिकावीर. या स्पर्धेमध्ये आम्ही ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता, डिसिप्लिन, मॅनेजमेंट सर्व काही सुरळीत पाहिलं. आणि आता आपण देतोय DEF 39 चेंडूमध्ये 96 धावा, 2 विकेट. सर्वांसाठी हे मैदान लकी होतं. विलासदादा महेंद्रदादा सर्वांसाठी हे मैदान लकी, स्पर्धा लकी. आणि DF मध्ये मालिकावीर 13 वर्षानंतर स्वप्न पूर्ण झालं आणि सलग त्याच स्पर्धेमध्ये या पर्वामध्ये मालिकावीर ठरलाय DF. मला वाटतं त्यांना काहीच समजलं नाही. मग आवाज का येत नाही? आवाज का येत नाही? खेळाडू आहे, खेळाडू आहे, सर्वांचा लाडका पिंट्या भाऊ आणि प्रशांत पाटील चिखले. रॉयल एंट्री आहे का? क्या बात आहे. बघा ही रॉयल एंट्री. ओहो.
96 धावा, 2 विकेट. प्रशांत पाटील वन्स अगेन अभिनंदन. अभिनंदन. वेट. स्कोरर रोशन यांची काही समस्या आहे, आपण कनेक्ट व्हा तिकडे. मगाशी मी तेव्हाच डिक्लेअर केलं होतं. तर प्रशांत पाटील चिखले 39 चेंडूमध्ये 96 धावा, 2 विकेट. आणि त्यानंतर दुसरा पण बोलवतोय, दुसरं सुद्धा बोलवतोय. आम्ही हरिभक्त पारायण सागर माधू पाटील, आपण या. सचिनजी पाटील असे स्टॉप फॉर शूज, भरतजी पाटील आणि सर्व मान्यवर या आपण समोर. आणि ABC मध्ये जातोय मालिकावीर. खूप आनंद आहे, दोन्ही मालिकावीरांना आपण एकत्रित हा सन्मान देतोय. 2 मालिकावीर बाईक पुरस्कर्ते सान्वी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स संजय दादा असतील. आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ त्यांनी पुरस्कृत केलेली बाईक. कैलासवासी हरिभक्त पारायण मधुकर सीताराम फडके यांच्या स्मरणार्थ श्री लवेश संजय फडके सान्वी बिल्डर्स यांच्या वतीनं. आणि दुसरी बाईक देतो आपण महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष लायन ग्रुप महाराष्ट्र राज्य श्री जितेंद्र बाळूशेठ फडके. साई स्टार दोन्ही बाईकच्या स्पॉन्सरसाठी टाळ्या होऊ द्या. आणि ABC मध्ये मालिकावीर प्राईज जातोय 35 चेंडू मध्ये 76 धावा. खेळाडू आहे प्रणय इलेव्हनचा, खेळाडू आहे प्रणय इलेव्हनचा. प्रणय इलेव्हन सारा शिवकरचा प्रणय म्हात्रे. आजारी असताना सुद्धा आलेत मित्रांनो. वडिलांचं प्रेम बघा, आजारी होते मात्र आज हे अश्रू आपण अनावर होताना पाहतोय. हे वडिलांचं प्रेम आहे. मी प्रशांत पिंट्या भाऊंच्या अगोदर त्यांच्याकडेच वळेन. आणि अचिव्हमेंट नंबर बाईक नंबर 2 एकदा प्रणय म्हात्रेंचे वडील दीपक म्हात्रे हे सुद्धा आलेत. प्रणयशी आम्ही संपर्क साधणार आहोत. आणि जरूर चांगदेव दादांचे मेहुणे सुद्धा आहेत, त्यांचं स्वागत करूया टाळ्या वाजून साई स्टारच्या वतीनं. तर प्रणय बाईक नंबर 2 काय फील करतो आज? नक्कीच प्रथम बाईक मला SPLला भेटली होती आमच्या प्रीमियर लीगला. माझं स्वप्न होतं बाहेर भेटावं आणि फॅमिलीचं मला खूप सपोर्ट आहे. प्रथम तर पप्पाचं, त्यांना डोळ्यात दिसत नाही पण ते माझ्यासाठी खूप करतात क्रिकेटमध्ये, तर त्यांचा सपोर्ट एवढा आहे ना मला. मी आज जे पण आहे त्यांच्या सपोर्ट. हे आनंद अश्रू आहेत मित्रांनो, टाळ्या झाल्या पाहिजेत. फॅमिलीचा सपोर्ट असावा. आणि आज त्यांचे वडील आजारी असताना सुद्धा बघा, आज प्रणयसाठी टाळ्या उद्या एकदा जोरदार. DJ आपल्या गावाचं, आपल्या वडिलांचं, आई वडिलांचं, परिवाराचं, सर्वांचं स्वप्न पूर्ण होतील. आणि प्रणयला आपण पुढच्या त्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया. अभिनंदन प्रणय. आणि या आता येऊया आमचे लाडके पिंट्या भाऊ, ज्यांचं घरचं मैदान, मैदानाचा जागा, कोना कोना, कोपरा कोपरा सर्व माहिती, आवडतं मैदान, आवडती स्पर्धा. 13 वर्षानंतर स्वप्न पूर्ण झालं आणि सलग दुसऱ्या वर्षी अचिव्हमेंट नंबर बाईक नंबर 2 टाळ्या उद्या. पिंट्या भाऊ काय म्हणाल? अचिव्हमेंट लकीच आहेत, ते ऑलराऊंडर आहेत. क्या बात आहे, प्रेम आहे सर्वांचं. काय म्हणाल आज ही बाईक मिळाली, दुसरी बाईक?
या मैदानावर तर मला सर्वांचंच प्रेम मिळतं हे तुम्ही या 2 दिवसात पाहिलंच असेल. सर्वप्रथम मी विलासदादा यांचं सुद्धा आभार मानेन की त्यांनी एवढी मोठी टुर्नामेंट अरेंज करण्यासाठी जो काय स्पॉन्सरशिप किंवा जी काय म्हणजे त्यांना सहाय्यता केली त्याबद्दल मी त्यांचंही आभार मानेन. पहिली बाईक जेव्हा मिळाली तेव्हा आम्ही विचारलं का बाईकच्या मागे बसण्याचा पहिला अधिकार कुणाला असेल, तेव्हा तुम्ही सांगितलं सर्व खेळाडूंना, आणि तेव्हा बँजो वगैरे बरेच जल्लोष होता. आफ्टर लॉंग टाईम नंतर बाईक मिळाली. आता बाईक नंबर 2 आहे. आता पहिला मान कुणाला असेल बाईक नंबर 2 वर बसण्याचा? फॅमिली. क्या बात आहे, टाळ्या उद्या. काय फॅमिलीचा सपोर्ट असतो, एक चांगल्या कंपनीसाठी काम करतात. अभिनंदन दोन्ही आमच्या मालिकावीरांसाठी. आणि विलासदादा आनंदाची गोष्ट आहे, दोन्ही बाईक आपल्याकडे राहिला, आपल्या विभागामध्ये राहिला, चॅम्पियन पण आपला विभागातील राहिला, आणि स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाली. आणि यशाची पोचपावती देणारी स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होते. आणि स्पर्धेचा निरोप घेतोय गणपती बाप्पा मंगल मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराज की. यस डीजे.